वळूयात पुढील बातमीकडे। अनधिकृत रिक्षा पार्किंग विरोधात नागरिकांनी आंदोलन केलंय। विक्रोळीमधील रिक्षा पार्किंग गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला। टागोर नगरमधील रिक्षा पार्किंगमध्ये महिलांची छेडछाड झाली। अनधिकृत रिक्षा पार्किंग विरोधात त्यामुळेच नागरिक आक्रमक झाले। रिक्षा पार्किंग हटलीच पाहिजे, रिक्षा पार्किंग हटलीच पाहिजे, स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, स्थानिकांना न्याय। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी। सुमित, काय सांगशील की एकूणच तू या परिसरात राहतो, ज्यापर्यंत संपूर्ण स्लम एरिया आहे आणि हाच तो रस्ता त्या दिशेने जातो, मला सांगायला झालं तर असं आहे की इकडे दिवसा ढवळ्या तर तुम्हीच बघितले, दिवसा ढवळ्या नशेचा कारभार चालतो। हो, आम्ही रात्रीचे या रस्त्याने येऊ शकत नाही की दोन्ही बाजूला पार्किंग असते आणि अंधार खूप असतो इथे, तर महिलांची इथे सुरक्षितता बिलकुल नाहीये, त्याच्यामुळे आम्ही या रस्त्याने येतच नाही। इथे लाईटी नाही, काही नाही, साफसफाई नाही। तुम्ही बघाल ते इथे पूर्ण आम्ही शाळेत मुलांना आणायला जायला जातो, आम्हाला दुपारचं पण जायचं म्हटलं तरी मुलांना असुरक्षित साठी न्यायला लागतं। 6 वाजता जेव्हा आम्ही येतो तेव्हा पण इथे बसलेली असतात, आम्हाला 6 वाजता पण मुलांना आणायचं म्हटलं तरी आम्हाला मुलांना घ्यायला जायला लागतं आणि इथे असुरक्षित असल्यामुळे लेडीज खूप हे आहे, घाबरते आणि त्याच्यामुळे तुम्ही रिक्षा हटल्याच पाहिजे। आम्ही इथे ना एक बॉर्डर लाईन लावून ठेवली आहे की ह्याच्या पुढे जाणं म्हणजे असुरक्षित आहे। इथे नाही लाईट्स असतात, नाही काही असतात, इथे ना रात्रीच्या वेळी सगळा अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये ना बसलेली पोरं असतात, येऊन इकडे सिगरेट्स पितात, दारू पितात। आता या सर्व रिक्षा केव्हा हटतात आणि प्रशासन नक्की यावर काय कारवाई करतं हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे। अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।